परिस्थिती गरीब होती आणि पोरीचं लग्न जवळ आलं म्हणून रामभाऊने पोरीच्या पत्रिकाच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या। परिस्थिती गरीब होती रामभाऊची। ऐकते तुम्ही प्रेमाने? ऐका गाड्या, अजून अर्धा घंटा थांबते मी आता। परिस्थिती फार बिकट होती रामभाऊची, पण पोरीचा हट्ट होता, बाबा लहानपणीपासून काय मागितलं नाही हो मी तुम्हाला। माझ्या मैत्रिणींना सगळ्या श्रीमंताच्या घरच्या आहेत बाबा, माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या लग्नाच्या पत्रिका आपल्या घरी आल्या हो बाबा। माझी फक्त एक विनंती आहे तुम्हाला, हलक्या का पत्रिका छापे ना बाबा, पण माझ्या लग्नाच्या पत्रिका छापताल को बाबा तुम्ही। रामभाऊची परिस्थिती गरीब होती ना माईबाप, परिस्थिती जशी गरीब होती तशा पत्रिकाही गरीब होत्या। आणि रामभाऊ एक 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 पत्रिकेवरती नाव टाकून पाहुण्याच्या घरी ती पत्रिका पोहोचती करत होता। कोणाला द्यायच्यात पत्रिका, कोणाच्या घरी द्यायच्यात, आणि एकेका पत्रिकावरती नाव छापत असताना पत्रिका एवढ्या गरीब होत्या माईबाप। वरच्या पत्रिकेवर नाव टाकल्यानंतर खालच्या पत्रिकेवर नाव उमटत होतं, एवढा पातळ कागद होता। पण आपले एकुलते एका पोरीचं लग्न होतं ना, रामभाऊ प्रत्येक पत्रिका स्वतःच्या हाताने लिहित होता। आणि तेवढ्यामध्ये त्याला आठवण झाली, खाळकण डोळ्यातून पाणी आलं। आठवण झाली स्वतःच्या बालपणीच्या मित्राची, जो आज मित्र मुंबईला मुख्यमंत्री झाला होता। सगळ्या आठवणी जागृत झाल्या, बालपण समोर यायला लागलं। सोबतच लहानाची मोठी झालो, एकाच सायकलवर बसून शाळेत जायचो। मला माझा मित्र चप्पल सुद्धा पुरवायचा। गरीब परिस्थिती होती ना माझी, मला पायात घालायला सुद्धा चप्पल नव्हती। मोठ्या घरचा होता माझा मित्र, जुने शर्ट झाले की त्याचे शर्ट मी वापरायचो। एका सायकलवर बसून जायचो। कधी कधी डबाही द्यायची नाही माझी आई, पण माझा मित्र मला डबा सुद्धा पुरवायचा। वही नसेल तर चोरून वही सुद्धा द्यायचा त्याच्या आई वडिलाला, मला वह्या सुद्धा पुरवायचा। 10वी पर्यंत सोबत शाळेत जायचो, एकाच बेंचवर बसायचो, एकच दुपारची शिदोरी आम्ही बसून खायचो, सोबत अभ्यास करायचो, सोबत उठायचो, सोबत झोपायचो, एक घास आम्ही वाटून खायचो। फार श्रीमंत घरचा होता माझा मित्र, पण फार प्रेम माझ्यावरती। 10वी पर्यंत सोबत शिकलो, पण तिथून पुढे मार्क मला फार होते, पण परिस्थिती फार गरीब होती। आई वडिलाचं छत्र हरवलं, बहिणीचे लग्न करायचे होते, शाळा सोडावी लागली 10वीच्या नंतर। सगळं बाळपण समोर उभं राहिलं आणि डोळ्यातले अश्रू त्या पत्रिकावरती टपकत होते। बालपण उभं राहिलं, किती त्रास झाला, तरी मला जायचंय माझ्या मित्राला माझ्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी। रामभाऊने प्रचंड प्रयत्न केले। रामभाऊ मुंबईला पोहोचला आणि पत्रिका शेवटी पोहोचली मुख्यमंत्र्याच्या घरी। सुट्टीचा दिवस होता आणि बगीच्यामध्ये टिपॉयवर चहा ठेवलेला होता, खुर्चीवरती साहेब बसलेले होते। एक 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 पत्रिका पीएने वाचावी आणि डस्टबिन मध्ये टाकून द्यावी। एक एक पत्रिका पीए वाचत होता, वाचावी पत्रिका, त्या कचरा कुंडीमध्ये टाकून द्यावी। ज्यावेळी गरीब पत्रिकेची वेळ आली ना, त्यावेळी न वाचता पीए ती पत्रिका डस्टबिन मध्ये फेकून देऊ लागला। पण तेवढ्यामध्ये साहेबने अडवलं, अरे पत्रिका का फेकून देतोस तू? ही पत्रिका इथपर्यंत आली आरती, ही पत्रिका सामान्य नसावी, काहीतरी अर्थ दडलेला आहे पत्रिकेमागे, वास्तू पत्रिका। मी सांगतोय कचरा कुंडीत टाकायची का नाही। ज्यावेळी पीएने वाचायला सुरुवात केली पत्रिका, वधूचं नाव वाचलं, वराचं नाव वाचलं, आणि ज्यावेळी वधूच्या नावाच्या खाली स्वतःच्या बालपणीच्या मित्राचं नाव वाचलं ना, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुंबईच्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं। साहेब, हा रडताय तुम्ही साहेब? हो साहेब, तुमच्या डोळ्यात का पाणी येतंय साहेब? सोबतच जायचो रे आम्ही शाळेत, एकाच बेंचवर बसायचो, एकच शिदोरी वाटून खायचो, एका वहीत अभ्यास करायचो। फार हुशार होता माझा मित्र, पण परिस्थिती गरीब होती त्याची। 10वी पर्यंत सोबत शिकलो, बोर्डात पहिला आला होता तो, मला मार्क कमी पडले होते, पण परिस्थिती गरीब होती ना, पुढे नाही शिकता आलं माझ्या मित्राला। माझं प्रारब्ध, माझा घराणा चांगला होता, मी ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर राजकारणात आलो। आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, पण या सगळ्या वर्षांमध्ये काळामध्ये मला एकदाही माझ्या गरीब मित्राची आठवण आली नाही।
पण अजूनपर्यंत माझा रामभाऊ मला विसरला नाही. ही गरिबी असते रे माझ्या दादांनो, ही गरिबी असते. तुमची परिस्थिती गरीब असेल पण गरीबाच्या अंतःकरणाचा कोणी ठाव घ्यायचा नाही, त्याचं मन इतकं श्रीमंत असतं. माझा रामभाऊ अजून मला विसरला नाही. सोबतच शाळेत जायचो, एकाच बेंचवर बसायचो, एकाच सायकलवर जायचंय. एवढे वर्ष झाले रामभाऊची माझी भेट नाही. काय करत असेल माझा रामभाऊ, कसा असेल तो, त्याची परिस्थिती तर चांगली असेल ना. तुला सांगतो, या दिवशी मला कोणती मीटिंग घ्यायची नाही, कोणाचाही सत्कार मी स्वीकारणार नाही, कोणत्याही उद्घाटनाला जाणार नाही. या ठिकाणी या दिवशी कोणतेही पत्रकार आणि पत्रकारच्या मुलाखतीत मी जाणार नाही. तुला सांगतो, या दिवशी मला फक्त आणि फक्त माझ्या मित्राच्या पोरीच्या लग्नात मला आशीर्वाद देण्यासाठी जायचं. लग्नाचा दिवस उजाडला, हेलिपॅड तयार करण्यात आलं आणि ज्यावेळी हेलिकॉप्टर खाली उतरलं, डगडग वाजणारा त्यांचा पंखा शांत झाला. अनेक गाड्या तयार करण्यात आलेल्या होत्या, सगळ्या दिव्याच्या गाड्या होत्या. समोर कलेक्टरची गाडी होती, पाठीमागे काही गाड्या होत्या, मध्यभागी मुख्यमंत्र्याची गाडी होती. कुणालाच माहिती नव्हतं कुठे जायचंय. साहेब आज कोणाचं फूल घेत नव्हते, कोणाचा बुके घेत नव्हते, कोणाचा हार घेत नव्हते, कोणाचा सत्कार घेत नव्हते. आज साहेब कोणाशीही संवाद करत नव्हते. साहेब गाडीत बसले, समोरची गाडी निघाली, पुढे कलेक्टरची गाडी होती. फक्त पुढच्याच गाडीला माहिती होतं आता जाणार कुठे या गाड्या आणि थांबायचे कुठे. एका पाठोपाठ झाक देवाच्या गाड्या निघाल्या. तालुक्यातून, खेड्यातून, गल्ली बोळातून त्या गाड्या येत होत्या. एका गावात आल्या, खेड्यात. अशा ठिकाणी येऊन पुढची गाडी थांबली की साहेबाची गाडी त्या लग्नाच्या मंडपाच्या दारात येऊन थांबावी. सगळ्या 7-8 गाड्या त्या लाल दिव्यांच्या थांबण्यात आल्या. सगळ्या पाहुण्यांची छाती धडधड करायला लागली. अरे कोणी कंप्लेंट केली तर नसेल ना, पोरीचं वय कमी लग्नासाठी सांगितलं तर नसेल ना, पोलिसांच्या गाड्या का आल्या. सर्वांची छाती धडधडायला करायला लागली. मंडपातले सगळे वराडीत अडकन उठून उभे राहिले. त्या गर्दीतून रामभाऊ वाट करत करत समोर गेला. एक शिपाई पळत आला, त्यांनी दरवाजा उघडला आणि त्या दरवाजातून सुटा आणि बुटातला एक साहेब बाहेर पडला, कोट घातलेला, चष्मा लावलेला. ज्यावेळी रामभाऊची नजर त्या गाडीतून उतरलेल्या साहेबांकडे पडली ना, मंदिरातली एखादी मूर्ती स्तब्ध उभी राहावी तसा रामभाऊ जागी स्तब्ध झाला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. नेत्र थरथरत होते, त्याचे ओठ थरथरत होते, नेत्र पाजरत होते. त्या गाडीतून उतरल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने समोर ज्यावेळी रामभाऊला पाहिलं ना, धावत पळत गेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गरीब असलेल्या रामभाऊला, अरे बालपणीच्या मित्राला कडकडून मिठी मारली आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एका गरीब मित्राच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडत होता. साहेब, तुम्ही माझ्या पोरीच्या लग्नात आला साहेब. विश्वास बसत नाही हो रे रामभाऊला. अहो एवढा गरीब रामभाऊ कसं शक्य आहे साहेब. तुम्ही एखादा मेसेज जरी केला असताना तरी मी मंडपात माईक मध्ये मोठ्या प्रेमाने आणि स्वाभिमानात वाचून दाखवला असता. मुंबईला माझा मित्र आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, माझ्या मित्राने आशीर्वाद रूपी संदेश पाठवलाय माझ्या पोरीच्या लग्नात. साहेब, एखादा तुम्ही मेसेज जरी केला असताना मी वाचून दाखवला असता. माझा डोळ्यावर विश्वास बसत नाही. मी स्वप्न तर नाही ना पाहिजे साहेब, तुम्ही माझ्या पोरीच्या लग्नात. का रे रामभाऊ असा आवाज घालून मला तुझ्यापासून दूर लोटतोस. बालपणीचा माझा लंगोटी यार आहेस ना रामभाऊ तू. हो साहेब, मग नको ना साहेब म्हणू. का रे मला असा दूर लोटतोस. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत होता आणि गरीब रामभाऊ स्वतःच्या रुमालानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचे डोळे पुसत होता. साहेब, माझ्या पोरीच्या लग्नात आला साहेब तुम्ही. अख्खे वराडी नाही, अख्खा महाराष्ट्र माझ्या पोरीचं लग्न कधी विसरणार नाही साहेब. लग्न पार पडलं. ती नवरी मुलगी दर्शन घेण्यासाठी आली. तिनं मुख्यमंत्र्याचं दर्शन घेतलं आणि ढासा ढासा रडत होती ती पोरगी. साहेब, म्हणत होती हो आमचे वडील, मुंबईला जो मुख्यमंत्री झालाय ना माझा बालपणीचा मित्र. हसायचो आम्ही, हा तुमचा मित्र आहे म्हणे.
तुमचा जर मित्र आहे बाबा, तर तुमचा मित्र एवढा श्रीमंत आणि तुम्ही एवढे गरीब का? का तुमचा मित्र तुमची दखल घेत नाही? का तुम्हाला एकदाही त्याला तुमची आठवण येत नाही? आम्ही आमच्या वडिलांची चेष्टा करायचो, हसायचो, आम्ही चिडवायचो आम्ही आमच्या वडिलाला. साहेब विश्वास बसत नव्हता हो साहेब, पण आज आलात ना तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी, पुरावा साहेब. जेवढे माझे वडील तुमच्यावर प्रेम करतात तेवढंच तुमचं सुद्धा माझ्या वडिलावर प्रेम आहे. तुमच्यासारखी मैत्री या महाराष्ट्राच्या पाठीवर शोधून सापडणार नाही साहेब. अशी मैत्री माझं लग्न समाज कधी विसरणार नाही साहेब. लग्न पार पडलं, रामभाऊ जवळ आला. साहेब तुमची कुठे हॉटेलला जेवायची व्यवस्था केली का हो साहेब? का कुठे व्यवस्था करू मी माझी तुमची जेवायची? साहेब सांगू का कोणाला फोन करून तुमची हॉटेलला व्यवस्था करायची? कसं बोलतो रे रामभाऊ? अरे पोरीच्या लग्नात काय बाप हॉटेलमध्ये जेवत असतो? पोरीच्या लग्नात तुझी पोरगी काय रामभाऊ, माझी पोरगी काय? साहेब आपण पहिल्या पंक्तीला बसणार का? पहिल्या पंक्तीला कसं बोलतोस रे रामभाऊ? पोरीच्या पंक्तीमध्ये, पोरीच्या लग्नामध्ये काय वर बाप पहिल्या पंक्तीला जेवायला बसत असतो? नाही रामभाऊ. पोरीचा बाप सगळ्या वराड्याला, पाहुण्यांना, गावकऱ्यांना जेव घालतो आणि शेवटच्या पंक्तीमध्ये सगळ्यात शेवटी पोरीचा बाप वरबाप जेवणासाठी बसत असतो. रामभाऊ सांगू तुला, तुझी पोरगी काय माझी पोरगी काय? तुझ्या पोरीच्या लग्नामध्ये हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पंक्तीत जेवायला बसणार नाही, तर पहिल्या पंक्तीमध्ये पाणी वाढण्याचं काम करणारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने एका जर्मलच्या बकेटीमध्ये पाणी घेतलं, जर्मलचा ग्लास घेतला, बकेटीत ग्लास बुडवावा आणि पाणी वराड्याच्या ग्लासमध्ये टाकावं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एका गरीब रामभाऊच्या स्वतःच्या मित्राच्या पोरीच्या लग्नामध्ये पहिल्या पंक्तीत पाणी वाढण्याचं काम करत होता. सगळा समाज अवाक होऊन पाहत होता. सगळ्या पंक्ती उठल्या आणि शेवटच्या पंक्तीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रामभाऊच्या मांडीला मांडी लावून बसला आणि हास्य करत, विनोद करत, प्रमोद करत, एकमेकाच्या तोंडात त्या अन्नाचे घास घालत दोघेही मित्र जेवत होते. अख्खा महाराष्ट्र त्यांना लाईव्ह टीव्ही वरती बघत होता. जर सामान्य एका उदाहरणातला एखादा मुख्यमंत्री जर एखाद्या गरीबाच्या लग्नात जाऊन त्याच्या लग्नाची शोभा वाढवत असेल, तर माझ्या दादांनो, एखादा सध्याचा मुख्यमंत्री ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या घरी जाऊन तिची स्वतः भेट घेत असेल, एखाद्या गरीब शेतकऱ्याने जर आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना जाऊन स्वतः मदत करून त्यांचं सांत्वन करत असेल माईबाप, तर त्या गरीबाचं अंतःकरण किती भरून येईल रे, किती भरून येईल. एक वाक्य सांगू माईबाप तुम्हाला, श्रीमंतांनो, तुम्हाला उद्धार करायचा असेल स्वतःचा, तर कधीतरी गरीबाच्या झोपडी जा रे माझ्या दादांनो. ते गरीब लोक तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. उंच उंच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांनो, तुम्हाला झोपडीतला आवाज कधी ऐकू येणार नाही. तुम्हाला जर झोपडीतला आवाज ऐकू यावा असं वाटत असेल, तर मला असं वाटत असेल श्रीमंतांनी कधीतरी ते एसी कार मधून सोडून खाली रस्त्याने फिरणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही गरिबामध्ये जातात ना, ते गरीब लोक आशेने पाहतात. एखाद्या श्रीमंताला त्याच्या श्रीमंतीचं कौतुक व्हावं असं वाटत असेल, तर त्या श्रीमंताने कधीतरी गरीबाच्या झोपडीत गेलं पाहिजे. ज्यावेळी श्रीमंत व्यक्ती गरीबाच्या झोपडीत येतो ना, ते गरीब लोक आशेने पाहतात त्याच्याकडे. साहेब आलात तुम्ही साहेब, फार बरं झालं हो साहेब, आम्ही फार गरीब लोक आहोत हो साहेब, फार गरीब आहोत. आमच्या झोपडपट्टीमध्ये लाईटची व्यवस्था नाही हो, एखादा खांबा येऊ द्या लाईटचा. आम्ही फार गरीब आहोत हो साहेब, पाण्याचं नळ नाही, 2-2 किलोमीटरवरती डोक्यावर पाणी आणावं लागतं. एखादा सरकारी पाण्याचं नळ येऊ द्या हो साहेब. साहेब आम्ही फार गरीब लोक आहोत. आमच्या झोपडपट्टीमध्ये सांडपाण्याचे गटारं तुंबले तो साहेब, गटारं हो दे साहेब, विनंती. डासा अंडी घालतात, डेंगू मलेरिया सारखे साथीचे रोग पसरतात साहेब, सारखे आजारी पडतो तो आम्ही. सांडपाण्याची व्यवस्था नाही. आमच्या झोपडपट्टीमध्ये गटारांची व्यवस्था करा हो साहेब. साहेब आम्ही फार गरीब लोक आहोत हो साहेब. आमच्या झोपडपट्टीवरती फक्त 4थी पर्यंत शाळा आहे. पुढे शिक्षण घेण्यासाठी आमच्या लेकरांना पायपीट करत जावं लागतं. आमचं हातावर पोट आहे ना, सकाळी कामाला जावं लागतं. आम्ही मुलांना शाळेत नेऊन सुद्धा सोडू शकत नाही. आणि
आणि त्या कारणामुळे आमच्या लेकरांना आम्ही चौथीच्या पुढे शिकवतही नाही साहेब. विनंती आहे हो साहेब, तुमच्या समोर पदर पसरून भीक मागतोय, आमच्या कल्याणाची काहीतरी व्यवस्था करा हो साहेब. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या श्रीमंताला वाटतं आपल्या श्रीमंतीचं कौतुक व्हावं, त्या श्रीमंताने कधीतरी गरिबाच्या झोपडीत गेलं पाहिजे. ज्या देखण्या माणसाला वाटतं स्वतःच्या सौंदर्याचं कौतुक व्हावं, त्या देखण्या माणसाने कधी ते कुरूप माणसात गेलं पाहिजे. लोक म्हणतील वाह काय सुंदर माणूस आहे. ज्या उंच माणसाच्या उंचीचं कौतुक व्हावं असं वाटत असेल, त्या उंच माणसाने कधीतरी ठेंगण्या माणसामध्ये जाणं गरजेचं आहे. ज्यावेळी ठेंगण्या माणसामध्ये तुम्ही जाताल, त्यावेळी ठेंगणी माणसं म्हणतील वाह काय उंच माणूस आलाय. विनंती असेल माझी दादांनो तुम्हाला, ज्यावेळी आकाशातून ढग वाहत राहतात ना, ढग जातात, त्यावेळी चातक नावाचा पक्षी त्या ढगांकडे, त्या मेघांकडे आशेने पाहतो. पडू द्या रे एखादा थेंब माझ्या मुखामध्ये. माहिती ना तुम्हाला मी मृत्यू लोकातलं पाणी पित नाही. पडू दे एखादा थेंब माझ्या मुखामध्ये. अरे प्रारब्ध रूपी जर हवा आली ना तर कुठलेच शिल्लक राहणार नाही. कुठं जाऊन ढासळतात काही लक्षात येणार नाही. माझी विनंती असेल, त्या ढगांकडे पाण्याची श्रीमंती कमी असली आणि समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर जरी असली, तर समुद्राची श्रीमंती, खारी श्रीमंती, समुद्राची श्रीमंती कोणाची तहान भागू शकत नाही. म्हणून आजही पहा तुम्ही, समुद्र नेहमी घेत राहतो, घेत राहतो. नदीचं पाणी माझ्यात, ओढ्याचं पाणी माझ्यात, समुद्र फक्त घेत राहतो, घेत राहतो. म्हणून आजही त्या समुद्राचं स्थान नेहमी ढगांच्या खाली, आणि मेघ नेहमी देत राहतो, देत राहतो, देत राहतो. म्हणून त्या मेघाचं स्थान नेहमी त्या समुद्राच्या वर आहे. घेणारा किती श्रीमंत असेल आणि देणारा किती गरीब असेल, तरी नेहमी घेणाऱ्याचं नाही तर देणाऱ्याचं स्थान श्रेष्ठ असतं. नेहमी देणाऱ्याचं. माझी विनंती असेल, आपल्या कमाईतला 10वा हिस्सा हा धर्म कार्यात दान झालाच पाहिजे. आणि नाही दान झाला तर मग दवाखान्याची भरती होती. धाऱ्या वाट येतं आणि मुरी वाट जातं. मधमाशी मूर्ख लेकाची घेत राहते, घेत राहते, घेत राहते, नुसतं घेत राहते, नुसतं साचत राहते. स्वतःही खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. एक दिवस कोणीतरी येतं मोहळ होळून नेल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे तुम्हाला. ज्याला नाही तर त्याला अशी हाव असती, ज्याला नाही त्याला लय हाव असती. पहा तुम्ही, ते खात नाही स्वतःला, दुसऱ्याला खाऊ देत नाही. एक दिवस कोल्या कुत्र्याचं धन होतं.